नाही, मला वाटते महाराष्ट्रात काँग्रेसच्या दृष्टीनं एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण की सन्माननीय अशोक चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आणि एक राज्याचे नेते राहिलेले आहेत आणि असं व्यक्तिमत्व जाणं थोडं नुकसानदायक निश्चितपणे होणार आहे. काय कारणं वगैरे काय आम्हाला त्याची कल्पना नाही, कारण की आम्ही सकाळी प्रसारमाध्यमातूनच ही माहिती त्या ठिकाणी घेतली आणि सकाळपासून बाळासाहेब थोरात साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा अनेक आमदार मंडळी आम्ही एकमेकाच्या चर्चेत आहोत आणि एकसंघपणे ही येणाऱ्या लोकसभा असू देत, विधानसभा असू देत, काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जायच्या भूमिकेतून आमची जी काही दुसरी पिढी काँग्रेसमध्ये आहे ती निश्चितपणे सक्षमपणे हा झेंडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पण काय नेमकी कारण वाटते? त्यांनी 2 दिवसात भूमिका स्पष्ट करतो म्हणून सांगितलं आणि या संदर्भात त्यांनी कुठलंही कारण दिलेलं नाही. त्यामुळे आता त्यांनी ते जोपर्यंत बोलत नाहीत त्याशिवाय कळणार नाही की नेमकी कारणं काय आहेत किंवा यामागची भूमिका त्यांची काय. हे मला वाटतं 1-2 दिवसात कळेल की नेमकी ह्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे. नाही, आता ती परिस्थिती भाजपची आता बघतोय आपण. आता ज्यावेळी शिंदेसाहेब गेले त्यावेळी काय परिस्थिती झाली आपण माहीत आहे. दादा गेल्यानंतर राहिलेले मंत्रिमंडळ कुणाला मिळाले, काय मिळाले हे आपण पाहतोय. आज खदगत भाजपमध्ये वाढलेली आपल्याला भविष्यकाळात दिसेल, कारण की शेवटी या सगळ्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. विधान परिषदच्या जागा ज्या जाहीर करायच्या होत्या त्या झाल्या नाहीत. आता राज्यसभेच्या जागा जाहीर झाल्यानंतर लक्षात येईल की भाजपची नेमकी भूमिका मूळ भाजपच्या लोकांना संधी देणे आहे का बाहेरून आलेल्यांना संधी देणे, हे आता 1-2-4 दिवसामध्ये स्पष्ट होईल.